हा काकू बोला. हा दिदी, काय ग कॉन्फरन्सचं काय झालं, काही कळलं का? काकू कॉन्फरन्स सुरू झालीये पण अजून काही कळलं नाहीये. बापरे, म्हणजे जय अजून टेन्शन मध्ये असेल. हो. त्याला सांग हा, टेन्शन घेऊ नकोस म्हणावं, सगळं काही नीट होईल. हो काकू. दाभोळकर आलेत का? ते अविनाश सरांसोबत केबिन मध्ये. बर बर, मग काही कळलं तर कळव आम्हाला. हो काकू. ठेवू मी फोन? हो बर. चहा हवाय का? चहा नको मला. बर, काय झालं कळेल काय मला? मग हे विचारायचं होतं तर सरळ विचारायचं ना, खाकरायचं कशाला? आता सांगतेस काय? कॉन्फरन्स सुरू झालीये पण तिथे काय झालं हे काही अजून कळलं नाहीये. ते समजलं की आदिती फोन करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत चहा दे. आता हेच विचारलं होतं ना हेच सांगितलं ना मी. तुम्ही, म्हणजे ना हॅलो, हा हो बोलतोय. काय? ओके ओके. हा, काय झालं जय? जय काय झालंय? ठीक आहे ना, तू मेहनत केली आहेस. आणि त्या मेहनतीला फळ मिळालंय काका. अरे काय झालं? हो, तिथून फोन आला होता. कॉन्फरन्स सुरू झाली आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. सगळे गेस्ट खूप खुश आहेत. अरेंजमेंट कोणी केली आहे विचारत होते आणि कॉन्फरन्स एकदम स्मूथ चालू झाली. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन जयराम. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स जयराम. थँक्यू. आता काय दिवसभर फक्त अभिनंदनच करणार आहात का? सगळ्यांचेच प्रोजेक्ट असे सक्सेसफुल व्हायला हवेत. नवरे, तुमचा नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय? देव टूर्सचं काम व्यवस्थित व्हावं एवढीच माझी भाबडी अपेक्षा आहे. नवरे, एक मिनिट थांबा, जाऊ नका. हॅलो, येस येस, थँक्यू 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 सो मच. तिथनच फोन होता परत. खूप खुश आहेत सगळे, भयंकर कौतुक करतायत. आणि देव टूर्स कोणाची आहे, ही टूर नेमकी कोणी अरेंज केली आहे असं विचारत होते तिथले सगळे लोक. खूप कौतुक करत होते. सो फायनली वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. काय हे? एकदा अभिनंदन झालंय ना, का परत परत तेच करायचंय? नवरे, कधीतरी सगळ्यांच्या आनंदात सहभागी व्हा, बरं वाटेल तुम्हाला. अभिनंदन. आता जरा सगळ्यांनी कामात लक्ष द्या. ओके? जा जय, सरांना सांगून येतो. हो. येस येस, आय गॉट द न्यूज. ओके ओके. नाही, माझ्या समोरच बसलेत, मी सांगतो त्यांना. ओके. कॉन्फरन्स सर, सॉरी सर, खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी. मिस्टर जयराम, केबिन मध्ये नॉक केल्याशिवाय कसं काय येता तुम्ही? आता तुम्ही एका केबिन मध्ये बसता, तुम्हाला कळायला हवंय. सॉरी सर, पण आम्ही बाहेर येतो, तिथे आल्यानंतर बोलू.
मला महत्वाच्या कॉल बद्दल बोलायचं. बाहेर येऊन बोलतो असं सांगितलं ना तुम्हाला. मिस्टर जयराम तुम्ही बाहेर थांबा. दाभोळकर साहेब, आय नो कॉन्फरन्स सक्सेसफुल झाली, जसे त्याचे आपल्याला कॉल येत आहेत तसे त्यालाही येत असणार. आणि त्या आनंदाच्या भरात ते आतमध्ये सांगायला आले होते. पण मिस्टर जयरामचं अभिनंदन करायचं तर ते सगळ्यांच्या समोर करायला. आणि म्हणूनच मी त्यांना बाहेर पाठवलं. आता कौतुक करायलाच हवं सगळ्यांसमोर. काय रे जय, तू आतमध्ये सांगायला गेला होतास ना? मग केबिन मधून बाहेर आल्यानंतर चेहरा का वाढून बसलायस? मी कॉन्फरन्स बद्दलच सांगायला गेलो, पण काहीच सांगू शकलो नाही. म्हणजे अगं दाभोळकर सर, अविनाश सर आणि आईसाहेब आतमध्ये आहेत. कदाचित त्यांची मीटिंग सुरू असेल. मग तो कामाचं बोलायला गेला होता ना, आणि ते एक गुड न्यूज सांगायला गेला होता. जय काय झालंय नक्की? अरे बोल ना, काय झालंय ते? एक मिनिट कदम. सर, जयला आत्ता कॉल आला होता. आपली जी कॉन्फरन्स चालली आहे रजनी, दाभोळकर सरांना काही बोलायचंय. मिस्टर जयराम, तुम्ही आता आतमध्ये आला होता कॉन्फरन्स संबंधी काही माहिती द्यायला, कारण त्या संबंधी तुम्हाला काही कॉल आले होते, राईट? येस सर. तसे कॉन्फरन्स संबंधी कॉल मलाही आले. तुम्हाला तुमच्या मॅनेजिंग कपॅसिटीवरती खूप कॉन्फिडन्स होता, त्यामुळे मीही तुमच्यावरती विश्वास टाकला, तुम्हाला सपोर्ट केला. पण अपेक्षेनुसार ही कॉन्फरन्स चांगली झाली नाही. मिस्टर देव, येस, यू आर राईट. मिस्टर जयराम, मला जेव्हा कळलं की तुम्ही देव टूरसाठी हे प्रोजेक्ट घेतलं, तर मला याच्यात खूप रिस्क वाटली होती. नाही, मी जर तुमच्या जागी असतो तर मी 10 वेळा विचार केला असता. नाही, अवनी तुम्हाला परमिशन दिली, पण मला तरी सुद्धा कुठेतरी भीती वाटत होती. आणि आता तिथनं कॉल आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही मला चुकीचं ठरवलं. म्हणजे दाभोळकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे अपेक्षेनुसार कॉन्फरन्स चांगली झाली नाही, तर ती फारच चांगली झाली.
मलाही अभिनंदनाचे खूप कॉल्स येत आहेत. सगळे गेस्ट खूप खुश आहेत सगळ्या व्यवस्थेवर. रिस्पॉन्स खूप चांगला आहे. अभिनंदन जय. काय आता तरी टेन्शन गेलं ना? अहो नाही, पण एका अर्थी आपल्या कामाचं थोडस टेन्शन असणं चांगलं असतं. म्हणजे आपली प्रगती होत राहते. आता जरा रिलॅक्स हो. काय जयराम, खरोखर कौतुक आहे तुमचं. एक मोठी रिस्क असलेलं प्रोजेक्ट तुम्ही यशस्वी करून दाखवलं. आणि असं जर तुम्ही मला वेळोवेळी चुकीचं सिद्ध करणार असाल तर मी त्यासाठी तयार आहे, कारण याच्यात कंपनीचा फायदा आहे. तुमच्या प्लॅन प्रमाणे सगळं चाललंय आणि याबद्दल आम्ही सगळेच जण खूप खुश आहोत. थँक्यू सर. मिस्टर देव, तुम्ही मला त्या दिवशी म्हणाला होतात की ही कॉन्फरन्स जर यशस्वी झाली तरच मी तुमच्याकडून चेक घेईन. पण मला वाटलं होतच तुम्ही तुमची पूर्ण अमाऊंट नक्की वसूल करणार माझ्याकडून. सो देव टूर्सच्या या सगळ्या टीम समोर मी हा चेक तुम्हाला देतो. थँक्यू दाभोळकर साहेब. पण हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यापाठीमागे तुमचा सगळ्यात मोठा वाटा आहे. तुम्ही जयरामला सपोर्ट केलात, त्याच्यावरती विश्वास दाखवलात आणि जयरामने हे प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवलं. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतःहून हा चेक जयरामला द्यावा. ऑफकोर्स. मिस्टर जयराम, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. रजनी, तुझं सुद्धा अभिनंदन. तू पण या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतलीस. इनफॅक्ट तुम्ही सगळ्यांनीच खूप सहकार्य दिलं. एक फॅमिली बनून काम केलं, म्हणूनच त्याचं हे फळ आज मिळालंय. थँक्यू आईसाहेब. थँक्यू सर. नाही, खरं आहे, आज या प्रोजेक्टमुळे देव टूर्सचं नाव मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेतलं जातं आणि मला असं वाटतं की या अभिनंदनासाठी सगळेच जण पात्र आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. हा, आणखी एक गुड न्यूज. जयराम, रजनी, तुम्ही जी मेहनत घेतली आहे त्यासाठी तुम्हाला योग्य तो बोनस देण्यात येईल. काय हो नवरे, कसला एवढा विचार करताय? नाही वहिनी साहेब, पेढे आणायला सांगितले होते पण अजून आले नाहीत. अरे वा, म्हणजे सगळी तयारी आधीच करून ठेवलीत वाटतं. काय वहिनी साहेब, मला माहिती होतं जय सरांनी एकदा काम हातात घेतलं की ते सक्सेसफुल होणारच. वेळीच सगळी तयारी करून ठेवायला हवी ना. सगळं मॅनेज झालं पाहिजे. हो बरोबर आहे. फक्त नवरे, पेढे वाटताना कामाला लागा, कामाला लागा असं ओरडू नका म्हणजे झालं.
थँक्यू सर. सर आज बाहेर माझं खूप कौतुक होत आहे. कॉन्फरन्स सक्सेसफुल होईल असं वाटतंय. या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातं. तुम्ही माझ्या प्रत्येक डिसिजनला सपोर्ट केलात, माझ्यावर विश्वास दाखवलात, मला हे प्रोजेक्ट दिलं. त्यामुळे खरं तर आज हे सगळं होऊ शकतंय. पण सर ऍक्च्युली मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. सॉरी? सॉरी कशासाठी? सर आदिती मला नेहमी म्हणायची, तुम्ही बिझनेस आणि पर्सनल लाईफ कधीच एकत्र होऊ देत नाही. पण मी कधीच पूर्णपणे त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. का कोणास ठाऊक मला सतत असं वाटायचं की तुम्ही माझ्या कामात आपल्या म्हणजे मला असं वाटायचं की तुम्ही मुद्दामून माझ्या कामात खोट शोधताय, माझ्या कामात काहीतरी चूक काढताय, मला परत परत काम मुद्दाम करायला लावताय, असं मला वाटायचं. माझ्या मनात अशा शंका होत्या. पण सर आज माझ्या सगळ्या शंका, हे सगळे माझे गैरसमज होते असं मला जाणवत आहे. आणि ह्यासाठी आय एम सॉरी. आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलं त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. गैरसमज गैरसमज आत्ता होतोय तुमचा मिस्टर जयराम. आज खूप खुश दिसताय तुम्ही मिस्टर जयराम. साहजिक आहे. एक अत्यंत अवघड प्रोजेक्ट सक्सेसफुल करून दाखवलंय आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली. पण तुमच्या मेहनतीपेक्षा, तुमच्या हुशारीपेक्षा मला तुमच्या नशिबाला याचं क्रेडिट द्यावंसं वाटतं. बघा ना, खर तर ही टूर मी कॅन्सल करायला निघालो होतो. हे तुम्हाला कळलं, मग तुम्ही एक संधी मागितलीत, मी तुम्हाला ती दिली. अर्थात माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं. मग रजनीनं तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन मदत केली. आयत्या वेळेला तुम्हाला रोकडेला ऑप्शन मिळाला आणि मग सगळ्यांच्या मदतीनं हे प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं. क्रेडिट गोज टू मिस्टर जयराम खानोलकर. नशीब म्हणजे बघा ना, समजा हे प्रोजेक्ट तुम्हाला मिळालंच नसतं तर तुमचं इतकं कौतुक झालं असतं. म्हणजे सर, समजा रजनीनं तुम्हाला जशी केली तशी मदत केलीच नसती तर तुमच्या एकट्याच्यानं झेपलं असतं हे सगळं. किंवा आयत्या वेळेला त्या रोकडेला तुम्हाला काही ऑप्शनच मिळाला नसतं तर ही कॉन्फरन्स सक्सेसफुल तर सोडाच, कंप्लीटही झाली नसती. यालाच नशीब असं म्हणतो. सर तुम्ही हे सगळं गैरसमज. आपण एखाद्या व्यक्तीबाबत काही समज निर्माण करून घेतो. अर्थात भोवतालच्या परिस्थितीवरती अवलंबून असतात. पण मग कालांतरानं हे समज बदलतात आणि त्याच समजुतीतून गैरसमज निर्माण होतात. मिस्टर जयराम, समोरचा माणूस तोच असतो, समजूत तुमची बदललेली असते.
मी आजही तोच अनिल दाभोळकर आहे. काल होतो तसाच आणि पुढेही तसाच राहणार. जोपर्यंत माझी मुलगी माझ्याकडे परत येत नाही तोपर्यंत. एक गोष्ट मात्र कायम आहे मिस्टर जयराम, मी माझा बिझनेस आणि पर्सनल गोष्टी या कधीही एकत्र करत नाही. म्हणूनच माझ्या बिझनेस मध्ये लॉस होऊ नये म्हणून हे काम मी तुम्हाला दिलं. आय मीन देव टूर्सला. कारण ही कॉन्फरन्स देव टूर बरोबर मॅनेज करू शकेल असा मला विश्वास होता, पण तुझ्यावर मात्र नाही. पर्सनली आजही माझा तुझ्यावरती तेवढाच राग आहे जेवढा आधी होता.